दुसरा एक याच्या पुढचा जो फ्रॉडचा प्रकार आहे तो आहे डम्पस्टर डायव्हिंग. डम्पस्टर डायव्हिंग म्हणजे काय, तर थोडक्यात आपण आपली जी डॉक्युमेंट्स डिस्कार्ड करतो ती डिस्कार्ड प्रॉपरली केली नाहीत तर आपल्या डॉक्युमेंट्सवरची इन्फॉर्मेशन जी आहे ती फ्रॉडस्टरला मिळते. पूर्वी तुम्हाला माहिती असेल की सोनाराकडची माती विकत घेतली जायची, कचरा विकत घेतला जायचा आणि तो धुतल्यानंतर बारीक बारीक सोन्याचे कण असायचे ते लोक एकत्र करायचे आणि त्याचे दागिने बनवायचे. म्हणजे तो कचरा विकत घेणारे लोक हे वेगळे असायचे. आता सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर झेरॉक्सच्या दुकानाच्या बाहेर टाकला जाणारा जो कचरा आहे तो विकत घेणारा किंवा तो उचलणारा माणूस वेगळा असतो. कचरा उचलणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक पिशव्या, कागद हे वेगवेगळे लोक उचलतात, एकच व्यक्ती ते उचलत नाही. झेरॉक्सच्या दुकानाच्या बाहेरचा कचरा उचलणारा जो माणूस आहे तो वेगळा असतो, तो कचरा उचलतो, त्याच्यातली जी इन्फॉर्मेशन आहे ती फ्रॉडस्टरला विकली जाते. तुम्ही एखादं तुमचं पर्सनल डॉक्युमेंट झेरॉक्स करायला जाता त्यावेळेला त्याच्यामध्ये भरपूर इन्फॉर्मेशन असते आणि बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांच्याकडचा कागद सादळलेला असतो आणि तो मशीनमधनं बाहेर येतो तेव्हा चुरगळून बाहेर येतो. तो दुकानदार ती कॉपी गोळा करून फेकून देतो आणि आपणही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्ही तुमच्या पॅन कार्डची झेरॉक्स काढता आहात आणि एखादा त्याची कॉपी ही चुरगळून बाहेर आली म्हणून त्याने फेकून दिली, ती फ्रॉडस्टरकडे गेली तर तुमच्या संदर्भातली किती माहिती फ्रॉडस्टर पर्यंत जाते. तुमचा फोटो, तुमचं नाव, तुमची बर्थ डेट, तुमची सिग्नेचर, तुमच्या वडिलांचं नाव, त्याला ह्या गोष्टी भरपूर झाल्या फ्रॉड करण्यासाठी. तर अशी कुठलीही इन्फॉर्मेशन ज्या वेळेला आपण डिस्ट्रॉय करतो त्यावेळेला ती प्रॉपरली डिस्ट्रॉय केली गेली पाहिजे. जेव्हा डॉक्युमेंट्स झेरॉक्स करायला जातो त्यावेळेला ते जर का चुरगळलेलं डॉक्युमेंट असेल तर ते त्याच्याकडनं आपल्या ताब्यात घेणं आणि आपण डिस्ट्रॉय करणं हे अपेक्षित आहे, जेणेकरून आपली इन्फॉर्मेशन ही कुठल्याही थर्ड पार्टीकडे जाणार नाही. बऱ्याच वेळेला आपण पेन ड्राईव्ह किंवा आपले मेमरी कार्ड्स असतात ती पण अशीच फेकून देतो, तर ती तशी न फेकता ती डिस्ट्रॉय प्रॉपरली केली गेली पाहिजेत. ज्याप्रमाणे आपण सीडीज फेकताना त्या तोडून फेकतो तसंच पेन ड्राईव्ह हा डिस्ट्रॉय घरातल्या घरात करता येतो. त्याला खलबत्त्यात घालून कुठला तर आतमधली जी चिप आहे त्या चिपचे जे सेक्टर आहेत ते खराब होतात आणि त्याच्यावरची इन्फॉर्मेशन कोणाला रिट्रीव्ह करता येत नाही. त्यामुळे ते त्या पद्धतीने डिस्ट्रॉय केलं गेलं पाहिजे.